विचारपीठावर असलेले अनवरभाई, सचिन, सभागृहामध्ये अनेक मान्यवर आहेत, परंतु डॉक्टर कुमार सप्तर्षी इथं आज उपस्थित आहेत आणि ते समोर बसलेले असताना आणि गांधी भवनमध्ये मी कदाचित पहिलंच भाषण करतोय. कार्यक्रमाला येऊन गेलोय अनेक वेळा, अन्य ठिकाणी मी बोललोय काहीतरी आणि सप्तर्षी सर समोर बसलेत. त्याचा एक प्रकारचा आनंद आणि एक प्रकारचं दडपण अशा दोन्ही गोष्टी असतात. आनंद यासाठी की ज्यांनी आपल्या वैचारिक जडणघडणीमध्ये ऐन उमेदीच्या काळात, तारुण्याच्या काळात एक विशेष महत्त्वाचं योगदान दिलं, अशी व्यक्ती आपलं काय म्हणणं आहे ते ऐकते. आणि दुसरं, हा झाला आनंदाचा भाग, आणि ती कळत नकळत आपलं मूल्यमापनही करते, हा झाला थोडासा दडपणाचा भाग. खरं तर कुमार सप्तर्षी यांच्यावरच एक स्वतंत्र भाषण कधीतरी देण्याची वेळ येईल, कधीतरी त्यांचा सत्कार सन्मान असं काही असेल. आणि मी बोलेलही, यापूर्वी मी तसे 1-2 लेख लिहिलेले आहेत त्यांच्यावर, त्यामुळे आज मी त्याबद्दल फार बोलत नाही. परंतु एक सांगितलं पाहिजे की साधारणतः 2001 ते 2004-05 या 4-5 वर्षांच्या काळात डॉक्टर सप्तर्षी आणि युक्रांत यांची भाषणं ऐकणं, त्यांच्या काही चळवळीत, आंदोलनात, शिबिरांच्यामध्ये सहभागी होणं, असं मी काही प्रमाणात केलेलं आहे. एवढंच नाही तर सत्याग्रही विचारधारामध्ये मी एक 4-5 लेख लिहिलेत, 1-2 अंकाच्या संपादनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालो आहे. हे सर्व जरी असलं तरी त्यातला खरा महत्त्वाचा मुद्दा हा की जेव्हा आम्ही 25शीच्या टप्प्यावर होतो, मी आणि माझे काही समवयस्क मित्र, तेव्हा आम्ही SP कॉलेज समोरच्या सत्याग्रहीच्या कार्यालयात संध्याकाळच्या वेळी जाऊन बसणं 2, 2.5, 3 तास, आणि जे काही अंडर द सन विषय असतील त्या विषयांच्या संदर्भात त्यांच्याकडून ऐकणं, आपल्या मनातले जे काही संदिग्धता असेल, गोंधळ असेल, व्यामिश्रता असेल, तिला अधिकाधिक स्पष्टता आणणं, एवढंच नाही तर मनामध्ये नवे प्रश्न निर्माण करणं, असं ते सर्व घडत होतं. तर याची मला आठवण इथं सांगणं, तुम्ही सगळे विद्यार्थी आहात आणि तुमच्या वयामध्ये मी आणि माझे काही मित्र होतो तेव्हाचा हा संदर्भ आहे. आज सकाळी तुम्ही गांधी आणि विनोबा, आणि मला अशी माहिती मिळाली की दोघांच्याही तरुणपणाच्या कालखंडात त्यांनी काय केलं या संदर्भात प्रामुख्याने विवेचन झालं. आणि अध्यात्म हे तरुणाईसाठीच असतं, ही जी एक विनोबांची शिकवण म्हणा किंवा त्यांचा फंडा, जेपींचा, तर ते जे काही आहे ते आम्ही पण त्या काळात अध्यात्म हे कोणासाठी, आता खरं तर JP वगैरे जाऊन खूप वर्षे झाली किंवा JP गेले आणि त्यानंतर आमचा जन्म झाला, परंतु अध्यात्म हे तरुणाईसाठीच, हा मुद्दा मात्र आम्ही पण आमच्या सगळ्या मित्रांच्या मध्ये चर्चेलेला होता. आत्ता मी जे बोलेल साधारणतः 35 मिनिटं, ते मी 2 सूत्र घेऊन मांडणी करावी आणि मग कदाचित तुमच्याकडून जास्त प्रश्न येतील असं मला वाटतंय. एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की समोर जे बसलेले आहेत त्यामध्ये 2/3 लोक हे तरुण मुलं मुली आहेत आणि 1/3 हे वरच्या वयोगटातले आहेत. मी मात्र आत्ता विषय पण तसाच ठरवून दिला आहे आणि समोरचा श्रोतावर्ग लक्षात घेता मी ह्या तरुणाईलाच उद्देशून त्यांच्या समोरच बोलतोय. आणि हे बोलताना मी माझ्यातला साधनेचा संपादक आणि राजकीय सामाजिक विषयावर भाष्य करणारा, काहीतरी मतं मांडणारा एक लेखक संपादक हे थोडं बाजूला ठेवतो आणि थोडंसं मी जरा तुमच्या मनस्थितीमध्ये किंवा मानसिक स्थितीमध्ये जाऊन काही एक मांडण्याचा प्रयत्न करतो. ते करताना एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की साधारणतः 20-1 वर्षापूर्वी 25शीच्या आतबाहेरच्या टप्प्यावर माझ्याबाबत जे काही घडत होतं, माझ्या मित्रांच्या बाबत, तरुणाईच्या बाबत, ते आणि आजच्या तरुणाईबाबत जे काही घडतंय त्याच्यात खूप काही बदल बाह्य रूपामध्ये दिसत असले तरी काही फंडामेंटल्स, काही मूलतत्व ही मात्र कायम राहतात. कदाचित अनवरभाई आणि सप्तर्षी सर असं म्हणतील की ही फंडामेंटल्स आमच्या काळातही सेम होती. तर त्याची काही एक चर्चा आपण इथं करू शकू असं मला दिसतं.
माझा परिचय अनवर भाईंनी करून दिलाच, परंतु तरीही तुम्हाला माझ्याशी जरा अधिक चांगली वेवलेन जुळवता यावी म्हणून आणखी थोडासा परिचय सांगतो, म्हणजे मग आपलं आदानप्रदान जरा जास्त चांगलं होईल. मी सांगितलं मागाशी तसं 95-96 नंतर मी पुण्यात 12वी नंतर आलो. मी खरं तर गेलो होतो आर्किटेक्चर करायला, ते सोडून मी पत्रकारितेकडे वळलो. 2-4-5 वर्ष जरा मधली अस्वस्थतेची होती, अनिश्चिततेची होती, अस्थिरतेची होती, परंतु तीच खऱ्या अर्थाने प्रोडक्टिव्ह ठरली. त्याच काळात खऱ्या अर्थाने जास्त वैचारिक आणि भावनिक जडणघडण झाली असं मला वाटतं. त्याच काळात सामाजिक आणि राजकीय भान येणं ही प्रक्रिया घडली. त्यामुळे खरं शिक्षण त्यावेळी झालं असंही म्हणायला हरकत नाही. आणि 2004-05 पासून मी साधना साप्ताहिकात युवा संपादक, कार्यकारी संपादक आणि संपादक असा माझा तो कालखंड आहे, साधारणतः एक 17-18 वर्षांचा. मग साधना काय आहे तर साने गुरुजींनी सुरू केलेलं साप्ताहिक आहे. साने गुरुजी ते दाभोलकर अनेक वेगवेगळ्या स्तरावर वावरणारे दिग्गज असे संपादक साधनेला लाभले. साधनाचं प्रकाशन आहे, डिजिटल युनिट खूप मोठं आहे, अनेक कार्यक्रम उपक्रम होतात. आणि जसे सत्याग्रही विचारधारा आणि अन्य काही नियतकालिक संस्था, संघटना आणि साधना हे सगळे समविचारी आहेत. त्यामुळे परस्परांच्या आघाडीवर काय चालू आहे याची खबरबात असते. वेळप्रसंगी देवाणघेवाण होते, सहकार्य दिलं घेतलं जातं. आणि विचाराच्या पातळीवर जर म्हणत असाल तर तुम्ही सर्वजण ज्या दिशेने जाऊ पाहताय किंवा जाऊ इच्छित आहे आणि आम्ही ज्या पद्धतीने घडलोय त्यामध्ये खूपच साम्य. तर 2004-05ला मी साधनामध्ये अगदी 25च्या टप्प्यावर असताना 2 कॉलम लिहिले होते, 2 सदरं लिहिली होती. एकाचं नाव होतं लाटा लहरी, ते 2004चं, आणि दुसऱ्याचं नाव होतं थर्ड अँगल, ते होतं 2005चं. एक वर्षभर दर 15 दिवसाला एक कॉलम आणि साधारणतः 15 ते 16 लेख. त्याची मूळ कल्पना होती खरं तर डॉक्टर दाभोलकरांची. ते असं म्हणाले की तरुणाईने तरुणाईसाठी लिहिलेलं लेखन हे आपल्याकडे फारसं येत नाही. मोठी माणसं तरुणाईसाठी लिहितात, चांगलं लिहितात, पण ती मोठी माणसं असतात ती स्वतः तरुण नसतात. अनेक तरुण मुलं लिहितात, परंतु ते खास तरुणाईचे अंतरंग व्यक्त करणारं असतंच असं नाही. मुळात लिहिणारे कमी. तर ते असं म्हणाले होते की तू मला त्या कॅटेगरीमध्ये दिसतोय की जो स्वतः तरुण आहे आणि तरुणाईसाठी चांगल्या प्रकारे लेखन करू शकेल, तर तू असे काही कॉलम चालव. आणि त्यांच्या त्या सूचनेतून मी लाटा लहरी म्हणजे 5-6 तरुण मित्र राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विषयावर खूप घणाघाती चर्चा करतात, वादसंवाद करतात. आणि ते वादसंवाद म्हणजे लाटा लहरी, भावनांच्या त्या लाटा आणि विचारांच्या त्या लहरी. आणि सगळे आपण जे काही घणाघाती वादसंवाद करतो त्यात भावना आणि विचार याची खूप सरळ मिसळ असतेच. ते 1 वर्षभर सदर मी चालवलं आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षी जे लिहिलं ते होतं थर्ड अँगल. थर्ड अँगलमध्ये कल्पना अशी होती की काही प्रॅक्टिकल मित्र आहेत, त्यांचा एक प्रॅक्टिकल क्लब आहे आणि त्या प्रॅक्टिकल क्लबमध्ये त्यांचा एक थेरॉटिकल मित्र येऊन भाषण करतो. अशा फॉर्ममध्ये मी थर्ड अँगल नावाचं एक सदर लिहिलं होतं. त्या दोन्ही सदरामध्ये बरीचशी लेख आहेत, त्याची 2 छोट्या पुस्तिकाही नंतर आल्या, पण दोन्हीतला एक लेख हा आजच्या आपल्या या भाषणासाठी आणि चर्चेसाठी मी माझ्या मनात निवडलेला आहे. तो एक लेख म्हणजे तरुणाईसाठीचं एक सूत्र आहे असं म्हणायला हरकत नाही. एक सूत्र असं आहे की 99% सुखी कसं व्हायचं किंवा 99% सुख कशामध्ये दडलेलं आहे. हे जे सूत्र आहे, हा जो फॉर्म्युला आहे, हा प्रामुख्याने आपल्या व्यक्तिगत आयुष्यासाठी, व्यक्तिगत कौटुंबिक आयुष्यासाठी. आणि दुसरा जो फॉर्म्युला आहे तो आहे 98%शी कसं लढायचं. हा मात्र सामाजिक आणि राजकीय आपल्या सभोवताली जे पर्यावरण आहे त्या संदर्भात कसा विचार करायचा आणि शक्य असेल तर कसं सहभागी व्हायचं, लढायचं या संदर्भात आहे. त्यामुळे आता तुम्ही पहिलं म्हणजे हे समजून घ्या की 99%चं एक सूत्र आणि 98%चं एक सूत्र आपल्याला ऐकायला मिळणार आहे थोड्या विवेचनासह. हे पण स्पष्ट केलं पाहिजे, मी आधीची सगळी पार्श्वभूमी सांगितली तर हे सूत्र म्हणजे काहीतरी थिंक अँड ग्रो रिच किंवा व्यक्तिमत्व विकास ह्या कॅटेगरीतले नाहीत. तशी पुस्तकं मी ना त्यावेळी कधी वाचली, आत्ता तर प्रश्नच येत नाही. ही दोनही सूत्र
आमच्या सगळ्या तरुण मित्रमैत्रिणींच्या घमासान चर्चेमधून, संवादातून आम्ही त्या काळात खूप कार्यक्रम अटेंड केले, खूप शिबिरं अटेंड केली, भाषणं, व्याख्यानं, चर्चासत्र, त्या सगळ्याच्या घुसळणीतून आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वाचनातून असं ते आकाराला आलेली ही सूत्र आहेत. म्हणजे त्या दरम्यान 2001-2 पासून तर 5 पर्यंत आमचं जे फ्रेंड सर्कल होतं त्यामध्ये 20 ते 25, आमच्याकडे जरा मुलंच प्रमाण जास्त असायचं, मुलींचं कमी असायचं. तर मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, लॉ, CA, ॲग्रिकल्चर, UPSC MPSC देणारे असे सगळे फायर ब्रँड तरुण असायचे. 1-2 वर्ष ज्युनियर, 1-2 वर्ष सिनियर, बहुतेक सगळे ग्रामीण भागातून आलेले. प्रत्येकाला एक कनिष्ठ मध्यम वर्गातून आल्यामुळे जीवो और जीने दो, कोणालाही दुःखही नाही खूप आणि खूप मोठी खुशी पण नाही. सगळे मेरिटमधून आलेले, मेरिटवर शाळा कॉलेजमधून पुढे येऊन पुढचा एक प्रोफेशनल कोर्स करणारे, असं ते सगळं स्वरूप होतं. त्यामुळे मी आत्ता जे बोलतोय आणि जे दीर्घकाळ टिकून राहिलेली ही सूत्र आहेत, तर त्याला तशा प्रकारचा बेस होता म्हणून ती आत्तापर्यंत टिकलीत. आणि ही दोनही सूत्र मी जेव्हा केव्हा मांडतो तेव्हा असं लक्षात येतं की तेव्हापेक्षा काल आणि कालपेक्षा आज त्याचा रिलेव्हन्स जास्त आहे असं लक्षात येतं. तर 99% सूत्र हे कसं जन्माला आलं? आम्ही सगळे घुसळीतून अंडर द सन सगळे विषय जे चर्चा करायचो आमचे मित्र, आणि तुम्ही पण करत असाल, तर एक मात्र सांगितलं पाहिजे की खूप वेगवेगळ्या क्षेत्रातील तरुण तरुणींशी आपला संवाद असला, खूप वेगवेगळ्या प्रकारचं वाचन असेल आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आणि उपक्रम जर तुम्ही अटेंड करत असाल, तर तुम्हाला आयुष्यात भविष्याची फार चिंता वाटत नाही, काळजी वाटत नाही, ना स्वतःची ना देशाची. पण देशाबद्दल चिंता वाटणं आणि फ्रस्ट्रेट होऊन जाणं याच्यात फरक आहे. तुम्ही समाजाचा विचार करायला लागला तर देशातल्या सगळ्या अनिष्ट घटनांच्यामुळे तुमच्यावर दबाव येणं साहजिक आहे, परंतु तुम्ही फ्रस्ट्रेट नाही होत, तुम्ही उमेद खचून जात नाही, लढण्याची उर्मी टिकून राहते. तर 99% सुखाबद्दल आपण बोलतो तर त्याचं खूप ढोबळ मानाने जर आपण आपला दिवस जर पाहिला, 24 तासाचा दिवस, त्यामध्ये आपण 3 भाग केले, 8 तास, 8 तास आणि 8 तास. सामान्यतः 8 तास आपण झोप घेतो. सामान्यतः 8 तास आपण जर शिक्षण घेत असू तर शाळा कॉलेजामध्ये असतो, नोकरी करत असू तर नोकरीच्या ठिकाणी 7 ते 8 तास असतो, आणि उरलेला 8 तास वेळ हा सामान्यतः आपण घरात आपले कुटुंबीय, नातलग किंवा बाहेर काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी करण्यासाठी खर्च करतो. म्हणजे जर हे 3 भाग 8-8 तासाचे समोर ठेवले आणि जर आपण सुखी व्हायचं म्हणजे काय, तर आपला तो दिवस, ते तास, तो सेगमेंट अधिक आनंदी जाणं, समाधानी जाणं, फ्रस्ट्रेशन शिवाय जाणं, वेळ कसा गेलाय न कळणं, जे कोणी सभोवतालची माणसं आहेत त्यांच्याबरोबर वावरण्याचं प्रेशर न येणं, असं सगळं घडणं हे आपण ढोबळमानाने सुखी समाधानी असण्याचं लक्षण मानतो. तर 8 तास झोप आपल्याला तेव्हाच चांगली येऊ शकते जेव्हा आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार नाही, शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्टीने आपण जर सक्षम असू, तर रात्रीची 8 तास झोप सामान्यतः सर्वांना चांगली येते. त्यामुळे 33% सुख ही रात्रीची झोप उत्तम येत असेल तर खुशाल समजा की आपल्याला 33% सुख आहेच. तुम्ही कितीही फ्रस्ट्रेशन असेल, कितीही चिंता काळजी असेल, आम्ही झोपत जर असू 8 तास तर 33% सुखी आहोत. दुसरा भाग येतो तुमचं शाळा, आणि शाळा संपली असेल कॉलेज संपलं असेल तर नोकरीचं ठिकाण किंवा स्वतःचं व्यवसायाचं ठिकाण. ते 7 ते 8 तास तुम्हाला कंटाळवाणे वाटत नसेल, नर्व्हसनेस येत नसेल, वेळ कसा घालवायचा हा प्रश्न पडत नसेल, तर खुशाल समजायचं की या 33% बरंचसं सुख आपल्या वाट्याला येते. शाळेत जायचा कंटाळा येतोय, कॉलेजमध्ये जायला नको वाटतंय, त्या शिक्षकांना टाळायला वाटतं, परीक्षेची चिंता आहे, असं काहीतरी असेल तर समजायचं की 33% आपले काहीतरी मायनस होत चाललेत. मात्र तुम्ही खूप एन्जॉय करताय, उत्साहाने कॉलेजला जाताय, उत्साहाने कामाच्या ठिकाणी जाताय, तिथं जे कोणी सहकारी आहेत, मित्र आहेत, त्यांच्याबरोबर रमत गमत काम करताय, शिक्षण घेताय. घरी कधी यावं याची बाहेर तुम्हाला चिंता पडलेली नाही. ती सगळी बेल झाली, ऑफिस संपलं की मग तुम्ही अरे चला आता वेळ झाली जाऊया.
कामातही तुम्ही ना कोणावर ओरडत, ना तुम्हाला कोणाचा ओरडा खावा लागत. शिक्षकांच्या मध्येही तुमचा खूप चांगला डायलॉग होतोय. तर समजायचं की 33 पैकी बरंचसं सुख आपल्या वाट्याला येतं. ते कसं मिळवायचं याच्याबद्दल खूप मोठं डिबेट होऊ शकतं, पण 33% सुख याच्यात दडलेलं आहे. झोपेचं सामान्यतः सगळ्यांना 30%च्या पुढे मार्क असतात, तेवढं सुख असतंच. हे कामाचं ठिकाण किंवा ऑफिसचं ठिकाण याच्यामध्ये मात्र 33च्या बाबत काय करायचं. अनेक जण काठावर पास होतात, 10, 12 एवढंच सुख मिळतं. काहींना 15, 20, 22 पर्यंत मिळू शकतं. 33 पैकी 33 किंवा 33च्या जवळ जाणारे 31-32% सुख हे मात्र बरंचसं अवघड आहे. बरंचसं अवघड का? तर तुम्हाला कामात तुमचं मन लागलं पाहिजे, तुमचे ज्युनियर, तुमचे सिनियर यांच्याशी व्यवलन जुळले पाहिजे, काम प्रोडक्टिव्ह झालं पाहिजे, मजा आली पाहिजे, आनंद वाटला पाहिजे. आणि कॉलेजचं असेल तर तसंच. तर हे 33% सुख मिळवण्यासाठी आपल्याला कसे प्रयत्न करायचे हा कदाचित आपण प्रश्न उत्तरातही घेऊ किंवा माझ्या हे 40 मिनिटं आली तर त्यामध्ये बोलता येईल. पण मुद्दा तर समजून घ्या. पहिला 33%तलं आपलं बरंचसं जातंय बरं का, इथं मार्क आपले कमी आहेत. आणि तिसरा जो 33% सुख दडलंय ते तुमचे उरलेले जे 8 तास आहेत ते प्रामुख्याने तुम्ही घर, कुटुंब, नातलग, मित्र यामध्ये घालवता. सुरुवातीच्या काळात साहजिकच आपल्या घरामध्ये आई वडील, जवळचे अन्य नातलग, भावंड हे असतात. त्यांच्याबरोबर उत्तम डायलॉग असेल, संवाद असेल, कॉन्फ्लिक्ट्स नसतील, घरात जाण्याची लाज वाटत नसेल, सारखं सारखं बाहेरच पळावं असं वाटत नसेल, घरातले लोक पण आपली वाट पाहत असतील, एकत्र जेवण होत असेल, छान गप्पा होत असतील, परस्परांची काळजी घेतली जात असेल, एकत्रित कुठंतरी फिरायला जात असाल, काहीतरी टी व्हीवरचे कार्यक्रम पाहत असाल, कार्यक्रमाला जात असाल, बाहेर गेल्यानंतरही तुमचं काहीतरी एक मित्रमंडळ आहे, छोटं असेल मोठं असेल, त्यांच्याशी उत्तम सौहार्द आहे, संपर्क आहे, तर समजायचं की हे 8 तासापैकी पण जे काही 33% सुख दडलेलं आहे हे आपल्या वाट्याला बरंचसं येतं. आता पहिले 8 तास मी सांगितलं की झोपेचे जवळपास 30% सगळ्यांना मिळतात. हे दुसरे 8 तास म्हणजे दुसरा आणि तिसरा 33 हे मात्र खूपच व्हेरिएशन आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मध्ये त्यात बदल आहे, काळानुसार पण बदल आहे. आता तुम्ही विद्यार्थी आहात म्हणून मी आता विद्यार्थी दशेतले आई वडील पालक यांच्याबद्दल बोललोय. पुढच्या टप्प्यावर तुमचं लग्न होणार, मुलं होणार, त्यावेळी साहजिकच त्यावेळीचं तुमचं कुटुंब किंवा घर म्हणजे आपला जोडीदार, मग त्या जोडीदाराचे आई वडील, आपली मुलं, हे सगळ्यांशी असलेलं नातं, यांच्याशी असलेलं बॉन्डिंग, यांच्याशी असलेलं आदानप्रदान हे सगळं त्या 33%मध्ये दडलेलं आहे. त्यामुळे आपल्याला 99% सुखी होण्याचा फॉर्म्युला 8, 8 आणि ते 8. ह्या 8ची फार चिंता नाही. विशेषतः तुम्ही जर नियमितपणे व्यायाम करत असाल, आहार चांगला असेल आणि व्यसनांच्यापासून दूर राहत असाल तर सामान्यतः तुमची झोप चांगली होते, मानसिक शारीरिक आरोग्य चांगलं राहतं. त्याच्यावर फार कष्ट नाही घ्यायचे, काय करायचं नाही एवढंच ठरवलं पाहिजे की व्यसनांच्या पासून दूर राहणं एवढं एक जरी मुद्दा तुम्ही केला, लक्षात घेतला तरी ते 8 तासच नाही तर उरलेले जे 16 तास आहेत ते सुद्धा जास्त प्रोडक्टिव्ह होण्यासाठी तो महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि आरोग्यसुद्धा तुमचं जर शारीरिक आणि मानसिक आरोग्य जर चांगलं राहिलं तर केवळ झोपेशी संबंध नाही आहे, तो उरलेल्या 16 तासावर सुद्धा इष्ट किंवा अनिष्ट परिणाम होऊ शकतो, हे जर तुमचं आरोग्य चांगलं नसेल तर. त्यामुळे आरोग्याचा संबंध हा केवळ त्या 8 तास आणि त्यातल्या 33%शी नाही. नॉर्मल असेल तर तेव्हा त्याशीच आहे, परंतु जर ते आरोग्य नॉर्मल नसेल तर उरलेल्या 66%वर सुद्धा परिणाम होतो. म्हणून आरोग्याची प्रायोरिटी सर्वात जास्त आहे. शाळा कॉलेजांच्या मध्ये असं होतं की बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या आवडीचे विषय, आवडीचा कोर्स, आवडीचे शिक्षक मिळत नाहीत. तिथे मात्र बराचसा संघर्ष करावा लागतो. नंतरही 10वी 12वी झाल्यानंतर जे काही शिक्षण आपल्या वाट्याला येतं तेही कदाचित कोणीतरी आईवडिलांनी सांगितलं म्हणून, शिक्षकांनी सांगितलं म्हणून, किंवा आपल्यालाच कळलं नाही म्हणून, किंवा आपल्या आवडीचा इच्छेचा कोर्स मिळाला नाही म्हणून, किंवा कोणीतरी म्हणतं की याला स्कोप आहे आणि त्याचं सॅच्युरेशन झालंय म्हणून आपल्याला ज्या काही वाट्याला येतं शिक्षण ते जर आपल्या आवडीचं नसेल तर मात्र शिक्षण आपल्याला आनंददायक वाटत नाही. असाच प्रकार कामाच्या बाबत पण आहे. जी काही नोकरी किंवा व्यवसाय करू ते जर तुम्हाला त्याच्यात मन लागत नसेल तर
साहजिकच तिथूनही आपल्या वाट्याला सुख कमी मिळतं. याच्यावर खूप मोठं आणि सखोल विवेचन विश्लेषण करता येईल, गुंतागुंत दाखवता येईल. पण ढोबळ मनाने सांगायचं तर आपल्याला जर आपल्या आवडीचं शिक्षण मिळालेलं नसेल, कोर्स मिळालेला नसेल, तर काय करायला पाहिजे? तर पहिला पर्याय शक्य असेल तर पटकन उडी मारणं आणि आपल्याला आवडीचं जे आहे अशा शिक्षणाला ॲडमिशन घेणं. शक्य असेल तर. कधी कधी ते शक्य नसतं, तुम्ही बरेचसे पुढे गेलात किंवा दुसरं तरी काय करायचं हे कळलंच नाही, हरकत नाही. तुम्हाला दुसरीकडे उडी नाही मारता आली तर जे काही वाट्याला आलेलं आहे ते अधिक आवडीचं होईल यासाठी प्रयत्न करायचे. त्यासाठीचा साधा आणि सोपा मार्ग, कोणताही विषय, कोणतंही काम, कोणतंही शिक्षण आपल्या आवडीचं कधी होतं? जेव्हा आपलं त्याच्यावर कमांड येतं, जेव्हा आपल्याला त्याच्यातले बेसिक फंडामेंटल्स कळलेले असतात, जेव्हा आपण त्याच्या मुळाशी जातो, सगळं समजून घेतो, तर आवड निर्माण होते. मग त्याची उपयोगिता लक्षात येते. आपलं ते कितीही छोटं काम असो नाही तर मोठं असो, किती वेगवेगळ्या क्षेत्रांना भिडलेलं आहे, हे सगळं समजून घेतलं, मुळाशी गेलं की आवडीचं नाही असं वाटणारं कामही तुमचं आवडीचं व्हायला लागतं. आणि मग त्याच्यात तुमचं अधिक कमांड येतं, अधिक आनंद मिळतो, तुमची स्वीकारार्हता वाढते आणि मग ती चिंता राहत नाही. त्यामुळे आवडीचं शिक्षण किंवा आवडीची नोकरी, व्यवसाय मिळालेली नसेल, साहस असेल, थोडीशी किंमत चुकवण्याची तयारी असेल तर शिफ्ट व्हा, सोडून द्या. जे आवडणार आहे तिकडे नव्याने वळा, त्यासाठी काही वर्ष जाऊ द्या वाटल्यास. पण असं वाटलं की नाही आहे, तेवढी हिंमत आपल्याकडे नाही किंवा खूप पुढे निघून गेलो आहे, तर मग जिथे कुठे आहात त्याच्या खोलामध्ये बुडी मारा, यश मिळतंच मिळतं. असाच प्रकार कुटुंबाच्या बाबत आहे. तुमच्या घरामधले आई वडील आणि त्यांच्याशी असलेलं नातं हे तर तुम्ही काही एका मर्यादेच्या पलीकडे फार बदलू शकत नाही. आई वडील बदलू शकत नाही आपण, किंवा भावंड असतील बदलू शकत नाही. तिथे मात्र जर या ना त्या प्रकारचे कॉन्फ्लिक्ट्स असतील किंवा दुरावा असेल तर आपण त्यांच्याशी शक्य तेवढं सामंजस्याने डील करण्याचा प्रयत्न करावा, जास्तीत जास्त जोडून घेण्याचा प्रयत्न करावा. ते खूप इतकं व्यक्तिनिष्ठ आहे की त्याच्याबद्दल खूप काही मी असं आत्ता स्पेसिफिक इथं सांगण्याची मला गरज वाटत नाही. पण ते तुम्ही समजू शकाल की अधिक जोडून घेण्याचा प्रयत्न करणं. ते नसेल जोडून घेता येत तर मात्र मग स्वतंत्र होणं याला पर्याय राहत नाही. ह्या खूप एक्स्ट्रीम केसेस मी सांगतोय, परंतु कितीतरी वेळा अगदी ऐन तारुण्यामध्ये मुलं किंवा मुली आपल्या पालकांच्या पासून दुरावतात. मला असं वाटतं की तो दुसरा पर्याय असावा, तो पहिला नसावा. पहिलं त्यांच्याशी जास्तीत जास्त जोडून घ्यावं. ते शक्य नसेल तेव्हा तुम्ही बाहेर पडावं आणि सामंजस्याने वाटचाल करावी. तरीही आदान प्रदान करण्याचा प्रयत्न चालू ठेवावा. जोडीदाराच्या बाबत, लग्न झालेलं आहे, तुमच्या आवडीचा जोडीदार मिळाला तर प्रश्नच येत नाही. नाही मिळाला तर मात्र शक्यतो जोडून घेण्याचा प्रयत्न करावा. ते जर नाहीच जुळलं तर सरळ नवीन पर्याय शोधावा. कारण तुमचे ते 33% जे कुटुंबातलं सुख आहे ते आयुष्यभर वाया घालवणं याला काहीच अर्थ नाही आहे. आणि त्याचा सगळा संबंध हा आपल्या अन्य जगण्याशी आहेच आहे. तर हे ढोबळ मानाने सूत्र आहे, हे परस्परांशी खूप जोडलेलं आहे, एकमेकाशी त्याचं नातंही आहे. परस्परांच्यावर परिणाम करणारे पण घटक आहेत. त्याच्यावर स्वतंत्र एक पुस्तक होईल इतकं ते आपल्याला ताणता येईल. परंतु हे 99% आपण लक्षात घ्यावेत. झोपेतले सोपं आहे, दुसरं कुटुंबातले आणि नोकरी, व्यवसाय किंवा शाळा, कॉलेज इथले जे 33 आहेत तिथे शक्यतो जे वाट्याला आलेलं आहे त्याच्यामध्ये समरस व्हावं, मास्टरी मिळवावी, आनंद मिळेल. नसेल तर सोडून द्यावं. आता हे सगळं मी सांगतोय कौटुंबिक आयुष्यात, व्यक्तिगत आयुष्यात. परंतु व्यक्तिगत आपलं आयुष्य हे इतकं आयसोलेटेड नसतं. आपण फक्त कुटुंब संस्थेचा भाग नसतो. आपण ज्या गावात राहतो, ज्या मोहल्ल्यात राहतो, ज्या शहरात राहतो, तिथल्या अनेक वेगवेगळ्या लहान मोठ्या व्यवस्थांचा भाग असतो. म्हणजे लांब कशाला, आपण ऑफिसमध्ये काम करतो तर ऑफिसमध्ये खूपच वेगवेगळे डायमेन्शन आहेत. उद्योग असेल, व्यापार असेल, शिक्षण असेल, आणखी जे काही क्षेत्र असतील ते परत एकदा खूप मोठ्या व्यापक राजकारण आणि समाजकारण आणि संस्कृती याच्याशी जोडलेलं आहे. त्या सगळ्याला इतिहास आहे, त्याला वर्तमान आहे, त्याला भविष्य आहे, त्याला काही कायदे आहेत, काही नियम आहेत. त्या सगळ्यांच्या अधीन राहून आपलं सार्वजनिक आयुष्य चालत असतं. आणि हे सगळं सार्वजनिक आयुष्य आपल्या कुटुंब व्यवस्थेवर आणि आपल्या व्यक्तिगत आयुष्यावर या ना त्या प्रकारे परिणाम करत असतं. कधी तो खूप सखोल असतो, कधी तो खूप वरवरचा असतो.
त्यामुळे कोणी जर असं म्हणालं की झालं आता हे 99% फॉर्म्युला तुम्ही सांगितलाय, एवढ्या 3 गोष्टी आम्ही केल्या, की मग आता आमचं सगळं आयुष्य सुखी समाधानी जाईल का? तर मी म्हणेल की एका मर्यादित अर्थाने हो. मर्यादित अर्थाने हो यासाठी की एवढं केलं तर खरं तर तुम्ही कोणाच्या अध्यात्मध्यात राहणार नाही, तुम्ही तुमचं आयुष्य सरळ जाऊ इच्छिता, जिओ और जेने दो असं म्हणून हरकत नाही आहे. अशा प्रकारचं आयुष्य कुठल्या तरी खेडेगावात आहात, कुठल्या तरी आजूबाजूच्या गावात आहात, जिथे फार काही मोठी हालचाल होत नाही, तिथे कदाचित असं आयुष्य सरळ सरळ जाऊ शकतं आणि कितीतरी लोकांचं जातही. परंतु तुम्ही जर आजच्या काळात असाल, तुम्ही अधिकाधिक मोठी ध्येय बाळगत असाल, मोठ्या पदावर जाणं किंवा आपल्या सभोवतालचं राजकारण, समाजकारण, साहित्य, संस्कृती याबद्दल वाचत असाल, टी व्ही पाहत असाल, देशविदेशात चाललेल्या घटना घडामोडी पाहत असाल, तर मात्र तुमचं हे 99%चा फॉर्म्युला हा त्याला खूप अपूर्णत्व आहे असं लक्षात येतं. तुम्ही म्हणाल की अरे मला आहे, पक्की नोकरी आहे, माझ्या घरातल्या लोकांशी पण जुळते आणि झोप पण चांगली येते, परंतु सभोवतालचं वातावरण पाहिल्यावर मात्र मला बरीचशी निराशा येते, फ्रस्ट्रेशन येतं. आपला देश कुठे चाललाय असं वाटतं. मग देशातले सगळ्या अनिष्ट घटना कानावर येऊन आदळतात, डोळ्यासमोर पाहायला मिळतात. मग ही व्यवस्था कशी सडली आहे, किडली आहे, त्याच्याबद्दल काहीतरी चिंता वाटते. शिक्षण व्यवस्थेचा बट्ट्याबोळ कसा झालाय, राजकारणाचं काय चाललंय, एकाधिकारशाही, लोकशाही, आंतरराष्ट्रीय वाद, युद्ध, रोगराई, असे खूप काय काय प्रश्न तुम्हाला पडायला लागतात जर आपण नियमितपणे किमान न्यूजपेपर वाचत असू किंवा बातम्या टी व्हीवर किंवा अन्य माध्यमात ऐकत असं पाहत असू तर याच्यासाठी मला दुसरा फॉर्म्युला सांगायचा आणि तो आहे 98%शी कसं लढायचं. पहिला फॉर्म्युला मी सांगितलं की आमच्या सगळ्या तरुण मित्रांच्या घुसळणीतून 20-25 मित्रांच्या आणि खूप वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मित्रांच्या जे खूप ब्राईट होते, वाचन कमी असेल, अनुभव कमी असेल, पण खूप उत्स्फूर्तता होती आणि जे वाटतंय ते व्यक्त करण्याचा बिनधास्तपणा होता, त्यातून हे सगळं आकाराला आलेलं होतं. 98%चं जे सूत्र आहे त्याला एक निमित्त असं घडलं की नरहर कुरुंदकर, त्या काळामध्ये मी कुरुंदकरांचंही वाचन चांगलं करत होतो आणि नरहर कुरुंदकर आपल्यापैकी अनेकांना माहीत असतील, नसतील तर मी तुम्हाला एवढंच खात्रीने सांगतो की कोणतेही तरुण मुलं मुली एकदा का राजकीय सामाजिक भान यायला लागलं, काही प्रश्न पडायला लागले, तर ज्या 2-4 लेखकांच्याकडे वळतात कोणत्याही काळात, त्याच्यामध्ये नरहर कुरुंदकरांचं नाव हे अग्रभागी घ्यावं लागेल. तर मी माझ्या 25च्या टप्प्यावर कुरुंदकरांचा मी आस्तिक का नाही या शीर्षकाचा एक लेख वाचला होता आणि लेख इंटरेस्टिंग आहे, तो त्यांच्या वेगवेगळ्या पुस्तकातही आहे. तर मी नास्तिक का आहे असं त्यांनी म्हटलेलं नाहीये, मी आस्तिक का नाही. त्याचं खूप इंटरेस्टिंग विवेचन आहे. तर त्यामध्ये एक वाक्य त्यांचं असं आहे की आपल्या सभोवताली जी माणसं आहेत याच्यातल्या 98% लोकांना देवाविषयी नेमकं काय वाटतं हे सांगता येत नाही. तर मी त्यावेळी असा विचार केला की हे 98% का म्हणतायत. सामान्यतः आपण 90%, 95%, 99% असं ऐकायची सवय असते. मग खूप पुढे गेल्यानंतर काही वर्षांनी असं लक्षात आलं की त्यांच्या अन्य लेखनाची धागेदोरे पाहून ते हे शेकडो 98% लोकांना देवाविषयी काय वाटतं हे कधीही सांगता येत नाही प्रामाणिकपणे. याच्या मागचा खरा अर्थ असा आहे की आपल्या समाजामध्ये खऱ्या अर्थाने आस्तिक, खऱ्या अर्थाने सश्रद्ध, खऱ्या अर्थाने देव मानणारे लोक 1% आहेत आणि खऱ्या अर्थाने नास्तिक, ईश्वर नाहीच असं मानणारे लोक 1% आहेत. उरलेल्या 98% लोकांनी आस्तिक आणि नास्तिक या दोन्हीच्या सीमारेषेवर गर्दी केलेली आहे. आणि हा मुद्दा लक्षात आल्यावर मग माझं जरा सूत्र एक्सप्लोर झालं. मी म्हणालो की खऱ्या अर्थाने त्यागी प्रवृत्तीचे लोक आपल्या सभोवतालच्या समाजामध्ये 1%च आहेत आणि खऱ्या अर्थाने भोगी प्रवृत्तीचे लोक या समाजामध्ये 1%च आहेत. उरलेल्या 98%नी या दोन्हीच्या सीमारेषेवर गर्दी केलेली आहे. खऱ्या अर्थाने सत्प्रवृत्त लोक
या समाजामध्ये 1%च आहेत. खऱ्या अर्थाने दुष्ट प्रवृत्तीचे लोक समाजामध्ये 1%च आहेत. उरलेले 98%नी सत आणि असत या दोन्हीच्या सीमारेषेवर गर्दी केलेली आहे. तसंच हे सूत्र लांबत लांबत किती पण लांबवता येईल आणि अंतिमतः निष्कर्ष असा येतो, खऱ्या अर्थाने पुरोगामी लोक 1% आहेत आणि खऱ्या अर्थाने प्रतिगामी लोक, ठार प्रतिगामी लोक 1%च आहेत. उरलेल्या 98%नी या पुरोगामी आणि प्रतिगामी या दोन्हीच्या सीमारेषेवर गर्दी केलेली आहे. एकदा का हा मुद्दा लक्षात घेतला की त्यागी प्रवृत्तीचे, आदर्श, नायक हे सगळे 1% अल्पसंख्येत असं आपल्याला वाटतं, संख्येने किती कमी आहेत. मात्र हे पण लक्षात घेतलं की ज्याला खलनायकच लेबल लावावं, ज्याला दुष्टच म्हणावं, ज्याला भोगी प्रवृत्तीचंच म्हणावं, ज्याला ठार प्रतिगामी म्हणावं, ज्याला ठार अंधश्रद्धा म्हणावं, असे 1%च आहेत. उरलेले 98% हे दोन्हीच्या सीमारेषेवर गर्दी करणार आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला गटतट पाडता येतील, थोडे या बाजूला त्या बाजूला कुठे, पण हे आपण जर असे 1-2 गट केले तर ह्या 98%नी सीमारेषेवर अतिशय दाटीवाटीने गर्दी केलेली असते. तिकडचे 1%, इकडचे 1%, ते दोन्ही एकमेकांशी लढत असतात. म्हणजे सत्प्रवृत्ती लोक ह्या असत प्रवृत्तीच्या विरोधात, पुरोगामी लोक प्रतिगाम्यांच्या विरोधात लढाया करतात. हे 98% लोक इकडे पण बघत असतात, इकडे पण बघत असतात. 98% म्हटले काही लोक इकडे वळतात, काही तिकडे वळतात. ते कशावर वळतात, कसं ठरवतात कुठे वळायचं? काही बिचकून असतात, काही घाबरून असतात. हे 1% काय मांडणी करतात, त्यांची भीती कशी दाखवतात आणि हे एकत्र कसं राहतात, त्याच्यावर हे 98% ठरवतात की ह्या पुरोगाम्यांच्याकडे, सत्प्रवृत्तीकडे, आदर्शाकडे, नायक असलेल्या लोकांच्याकडे जायचं का. हे जे 1% आहेत असत प्रवृत्तीचे किंवा दुष्ट प्रवृत्तीचे किंवा प्रतिगामी, हे सतत या ना त्या प्रकारची भीती दाखवतात, प्रलोभनं दाखवतात, या ना त्या प्रकारे ओढण्याचा प्रयत्न करतात, काही विपर्यास करण्याचा प्रयत्न करतात, असलेला काहीतरी शत्रू खूप मोठा लाऊड करून दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि सगळे साम दाम दंडभेद या पद्धतीने आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतात. ह्या 98%मधले लोक जास्त इकडे कधी वळतात, जेव्हा यांची भीती किंवा यांचं प्रलोभन आपल्या बाजूने जास्त आहे, म्हणजे त्यांच्या बाजूने असतं, तेव्हा 98मधले बरेचसे लोक इकडे वळतात. ह्या 98मधले बरेचसे पुरोगाम्यांच्याकडे किंवा सत्प्रवृत्ताकडे ह्या 1%कडे कधी वळतात, जर यांची फार भीती नसेल तर, किंवा यांच्याकडून फार प्रलोभनं आलेली नसतील तर, किंवा या लोकांनी काहीतरी खूप उदात्त ध्येयवादाने यांना काहीतरी आकर्षित केलेलं असेल तर, किंवा शत्रू किती भयानक आहे आणि आता काय वाईट येऊ घातलंय असं त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या 98%ना जर सांगितलेलं असेल, समजावून देण्यामध्ये यशस्वी झालेले असतील, तर हे 98 बरेचसे इकडे वळतात. स्थळ, काळ, वेळ, प्रसंग यानुसार 98%तला काही भाग इकडे, काही तिकडे असंही चालूच असतं. आपण मुद्दा समजून घेतोय फक्त आणि त्यासाठी थोडंसं सुलभीकरण करतोय. एक मात्र फरक आहे की हे पुरोगाम्यांच्या मधले 1% लोक स्वतंत्रपणे विचार करतात, व्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही, आपल्या संविधानातली मूल्य, त्यामुळे स्वाभाविकच यांच्यामध्ये खूप घणाघाती चर्चा, वाद, संवाद होतात, वेगवेगळी मतमतांतर होतात, परस्परांच्या मध्येच ते लढाया करतात, परस्परांची शक्ती पण कधी कधी अपव्यय करतात, परस्परांना गरज पडली तर मदत करतीलच असं नाही. या बाजूचे जे 1% आहेत असत प्रवृत्तीचे, प्रतिगामी, दुष्ट प्रवृत्तीचे, ते फार घणाघाती चर्चा, वाद, संवाद, एकाधिकारशाही, लोकशाही असं काही करत नाहीत. ते प्रतिपक्षाला कसं पराभूत करायचं, आपलं स्वतःचं इथं जे काही अस्तित्व आहे ते कसं वाढवायचं. त्यामुळे यांच्यामध्ये पण गटतट असतात, प्रतिगाम्यांच्या मध्ये नाहीत असं नाही. परंतु एकदा का मोठा धोका लक्षात आला तर ते जरा पटकन लवकर एकत्र येतात. आणि मोठ्यात मोठा धोका लक्षात येऊनही पुरोगाम्यांच्या मधले लोक एकत्र यायला सहसा तयार होत नाहीत. क्वचित कधीतरी असे प्रसंग येतात की थेट गळ्याशीच आलंय तेव्हा ते सगळे एकत्र येतात, इतर वेळी बराच वेळा येत नाहीत. आणि म्हणून पुरोगामी आणि प्रतिगामी असा संघर्ष सतत चालू असतो. तरीही या 98%ना या लोकांचं मूलतः
आकर्षण जास्त असतं पुरोगाम्यांचं. भीती कमी असते, काहीतरी चांगलं करण्याबद्दलचं एक स्वप्न दाखवलेलं असतं. मात्र तो आदर्शवाद कधी कधी झेपत पण नाही ह्या 98% बऱ्याचशा लोकांना. शिवाय इकडे गेल्यानंतर असं काही बौद्धिक ताण नसतो एवढा, किंवा इतिहासाचं ओझं, देशाचं ओझं, संस्कृतीचं ओझं असं फारसं नसतं. तर मुद्दा खरा आपल्या समोरचा असा आहे की आपण सर्वजण आज इथे आलेलो आहोत, या शिबिरात आहोत, गांधींच्या स्मारकात आहोत. तर मी असं समजून चाललो आहे की आपण सगळे सत्प्रवृत्त किंवा आदर्शवादाची जी लाईन आहे, ध्येयवादाची आहे, पुरोगामित्वाची आहे, त्या दिशेने आपण आहोत. आपला संघर्ष त्या 1%शी आहे. त्या 1%शी लढण्याच्या आधी आपल्याला ह्या 98%शी लढावं लागतं. जेव्हा केव्हा हे 1% विरुद्ध ते 1% असा थेट सामना होतो तेव्हा पुरोगाम्यांचा पराभव निश्चित असतो. कारण ते खूप बौद्धिक लावत नाहीत, काही त्याची खूप चर्चा करत नाहीत, संघटित होतात आणि सगळ्या प्रकारचे साम दाम दंडभेद असे जे काही मार्ग असतात किंवा विधी निषेध न पाळता ते लढायला एकत्र येतात आणि बाजी मारून जातात. खरी अडचण ह्या 1% पुरोगाम्यांची आहे की त्यांना ह्या 98%ना किती सजग करता येईल, किती आपल्या बाजूने वळवता येईल, किमान न्यूट्रल ठेवता येईल, यावर या पुरोगाम्यांची या प्रतिगाम्यांच्या विरोधातली लढाई जिंकणार की हारणार हे ठरणार असतं. म्हणून माझाच इथं समारोपाचा मुद्दा असा की त्या 1%चं काय करायचं, ते कसं लढायचं, याच्याबद्दल खूप विवेचन विश्लेषण होतं. त्याच्या आधी ह्या मधल्या 98%शी कसं लढायचं, प्रबोधन, रचना, संघर्ष याबद्दल आपण बोलत आलो आहे की ह्या मार्गाने त्यांना कसं आत्मसात करायचं. तर ह्या 98%शी लढाई ही दिवसेंदिवस अधिकाधिक कठीण होत चालली आहे. असं तुम्ही सगळे जे तरुण ज्या दशकामध्ये उदयाला आलेला आहात, तारुण्यामध्ये पदार्पण केलं आहे आणि पुढची 10-1 वर्ष सगळा मागचा इतिहास जर पाहिला तर ह्या लढाया होत आलेल्या आहेत 1% विरुद्ध 1%, आणि कधी यांनी जिंकलं, कधी यांनी जिंकलं. मला स्वतःला असं वाटत आलं की अंतिमतः विजय हा नेहमी सत्प्रवृत्तांचा होत आलेला आहे. सगळे जगाचे नायक जर पाहिले तर ते स्वीकारले गेलेत, पुढे पुढे घेऊन गेले. प्रत्येक नवी पिढी त्यांच्या सहाय्याने, त्यांच्या आधारावर, त्यांच्या विचाराने पुढे गेलेली आहे. जे जे कोणी असत प्रवृत्तीचे लोक होते ते इतिहासामध्ये नाव राहिलं, परंतु असंच राहिलं आणि हे त्याज्य आहेत अशाच प्रकारे राहिलेलं आहे. आणि आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला अधिक चांगलं आयुष्य जर स्वतःचं घालवायचं असेल, व्यक्तिगत आणि सामाजिक, तर मला वाटतं की आपण काहीतरी चॅलेंजेस स्वीकारली पाहिजेत. आणि ती चॅलेंजेस ही साहजिकच अधिकाधिक उन्नत होणं, अधिकाधिक पुरोगामी होणं यामध्ये ती चॅलेंजेस दडलेली आहेत. आणि जर आयुष्य जर एकच आहे असं आपल्याला जर वाटत असेल, पुढचं आहे की नाही हा याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे, परंतु आपलं आयुष्य अधिकाधिक चांगलं, सुखी, समाधानी घालवायचं असेल तर व्यक्तिगत आयुष्यामध्ये 99%चं सूत्र आणि सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना हे 98%चं सूत्र समोर ठेवून आपण वाटचाल करावी असं मला वाटतं. आता प्रश्न उत्तरातून थोडंसं उलगडेल, पण मी ढोबळ मानाने तरी विवेचन इथं केलेलं आहे. थँक्यू. थँक्यू सर. यानंतर आपण प्रश्नोत्तर घेणार आहोत. ज्यांना प्रश्न आहेत त्यांनी आपलं नाव सांगायचं आहे आणि प्रश्न विचारायचा आहे. नमस्कार, खूप खूप धन्यवाद आणि कृतज्ञता. माझं नाव रवी आहे, मी नागपूरवरनं आलो आहे. फार स्पष्टपणे तुम्ही आम्हा सर्वांना याची उलगड करून दिली आणि प्रश्न विचारायलाही सोपं झालं. तर 2 स्तरावर प्रश्न आहेत, युवकांचे आणि नागरिकांचे. तर या सत्प्रवृत्ती आणि साने गुरुजी, महात्मा गांधी या मार्गावर चालणाऱ्या यांच्यासाठी आपली नागरिक मंडळं सक्षम झालेली नाहीत, त्यामुळे आपली लोकशाही कमजोर आहे असा आम्ही मागच्या सत्रात विचार केला, प्रश्न मांडला. आणि जर अमेरिकेची डेमोक्रेसी जर मजबूत आहे तर तिथले सिव्हिल सोसायटीज मजबूत आहेत म्हणून आहे का? आणि आपल्याकडे गणेश मंडळ जर तयार होतात पण नागरिक मंडळ झालेली नाहीत, सक्षम झालेली नाहीत, आणि तसेच युवकांचे जे ॲल्युमनी ग्रुप आहेत किंवा अभ्यास मंडळ महाविद्यालयात असायचीत, आता सध्या मला माहिती नाही, पण ही अभ्यास मंडळ आणि माजी भूतपूर्व विद्यार्थ्यांच्या संघटना यांच्या माध्यमातून आम्हाला या 98% पोहोचण्याचे उपाय, ग्रामसभा,
वार्ड सभा, विद्यार्थ्यांची सभा आणि 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी 2 ऑक्टोबर हे आपले राष्ट्रीय सण, याच्यातला काही कार्यक्रम त्यातून बाहेर निघाला तर बरं होईल आपल्या मार्गदर्शनाची अपेक्षा. तुम्ही आता 2 मिनिटाच्या बोलण्यामध्ये बरेच वेगवेगळे प्रश्न उपस्थित केलेत. आणि प्रत्येक प्रश्नावर खूप सविस्तर बोलता येईल, पण मी इथे थोडक्यातच सांगतो की सिव्हिल सोसायटीबद्दलचा मुद्दा तर अगदी खराच आहे. म्हणजे आता अनवरभाईंनी पण आणि डॉक्टर सप्तर्षींनी पण मागची जवळपास 50 किंवा त्याहून अधिक वर्ष सिव्हिल सोसायटीतले सगळे वेगवेगळे स्तर पाहिलेत. 60च्या दशकापासून तर 2000 आता 20चं दशक जर आपण म्हटलं, या काळात. आता जुन्या काळातलं तर आम्ही सगळे ज्यांचा जन्मच 75-76 नंतरचा आहे, अशा सगळ्यांनी जुनं फक्त इतिहासातून वाचलं आहे, अभ्यासलं आहे, इतरांच्या तोंडून ऐकलं आहे. माझ्यासारख्याला मागच्या 2-1 दशकाचा कालखंड मात्र खूप स्पष्टपणे चांगला आठवतो आहे, समजतो आहे. त्याचं आकलन करून घेणं आणि विवेचन विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे. तर सिव्हिल सोसायटी पूर्वीच्या तुलनेत वीक झालेली आहे असं मला पण वाटतं. त्याची बरीच वेगवेगळी कारणं असतील. कदाचित असंही होईल की त्या काळातले कोणी थोडे वेगळे आशावादी असतील तर म्हणतील की नाही आहे, पूर्वी आमच्या वेळी पण काही तेवढी खूप घट्ट बांधलेली नव्हती सिव्हिल सोसायटी. परंतु तरीही एकूण राजकीय आणि सामाजिक आघाडीवर जे काही मोठे मोठे बदल होतात किंवा इष्ट गोष्टी घडतात, त्याचा सामना करण्यासाठी, त्याच्यावर दबाव आणण्यासाठी मात्र आजची सिव्हिल सोसायटी तेवढी सक्षम नाही आहे असं वाटतं. खूप मोठं काहीतरी घडतं तेव्हा सिव्हिल सोसायटी खूप एकत्र येते, मग त्याला काही कोणी मोठा चेहरा पाहिजेच असंही घडत नाही. परंतु अनेक छोट्या मोठ्या स्तरावर असलेल्या ज्या काही संघटना आहेत, संस्था आहेत काम करणाऱ्या, त्याच्यामध्ये मी मीडियाचा पण समावेश करतो, यांचा प्रभाव तुलनेने कमी कमी होत चाललेला आहे. किंवा कदाचित असंही असेल की गरज खूप जास्त आहे सभोवताली जे घडतंय आणि त्या तुलनेत हे सगळं सिव्हिल सोसायटी कमी पडते आहे. बरीच कारणं त्याची सांगता येतील. एक तर मुख्य कारण मला असं दिसतं की झालेले बदल, होत असलेले बदल खूप वेगवान आहेत आणि हे सगळे वेगवान बदल सिव्हिल सोसायटीला नीट समजून घेणं आणि ते नीट मांडता येणं, याच्यात काहीतरी मर्यादा पडत आहेत. आणि सिव्हिल सोसायटी म्हणताना मी मीडिया पण म्हणतोय. तर ह्या वेगवान बदलांच्या मुळे पण हे झालेलं आहे. दुसरं, कोणतीही नवी पिढी येते तेव्हा तिचे ॲस्पिरेशन्सला चांगला मराठी शब्द मला सांगता नाही येणार, पण मी त्यामध्ये आशा, अपेक्षा आणि आकांक्षा या तिन्हीचाही अंतर्भाव ह्या ॲस्पिरेशन्स या शब्दामध्ये धरतो. तर ह्या तरुण पिढीच्या आशा, अपेक्षा, आकांक्षा ज्या वाढलेल्या आहेत त्या समजून घेण्यात किंवा समजून घेतल्या असतील तरी त्याला काहीतरी एक आउटलेट देण्यात सिव्हिल सोसायटी आपली कमी पडलेली आहे. म्हणजे असं आहे का की हे सगळे दिग्गज लोक त्याबद्दल कधीतरी खूप सविस्तर चर्चा करू शकतील की पूर्वी कदाचित माझ्या सभोवताली फार प्रलोभनच नव्हती, फार संधीच नव्हत्या, शिक्षणाच्या असतील किंवा सगळे प्रकारची भौतिक साधनसंपत्ती मिळवण्याच्या असतील, आणि म्हणून मी कदाचित सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय चळवळीमध्ये जास्त सहभागी होत होतो. आणि आता मात्र चिक्कार संधी आहेत व्यक्तिगत उन्नतीसाठी आणि म्हणून मला त्याची गरज वाटत नाही. हा एक भाग आहे का? दुसरं, सगळ्या प्रकारच्या सार्वजनिक संस्था, संघटनांनी आपल्या व्यक्तिगत आयुष्यामधल्या उन्नतीला दुय्यम लेखलं असं घडलंय का? इतिहासाची पुरावे तर असे मिळतातच की ह्या सगळ्या जुन्या जाणत्या अतिशय उत्तम दर्जाचं काम करणाऱ्या समाजहितदक्ष लोकांनी राजकीय आणि सामाजिक परिवर्तनाच्या बद्दल जेवढा जोर दिला त्याच्या काही अंशी पण तुम्ही तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये अधिक सुखी, समृद्ध, संपन्न होण्यावर फारसा जोर दिलेला नसावा. त्याला अपवाद निश्चितच असतील, परंतु मोठ्या प्रमाणात नाही झालं. जे काही झालं तेही परत एकदा तुमचं सार्वजनिक आयुष्य यावरच जास्त भर दिला किंवा फार तर स्त्री पुरुष समता असेल, कुटुंब संस्था असेल, अशा लाईनवर. पण तुम्ही होय चांगलं शिक्षण घ्या, चांगली नोकरी व्यवसाय पण करा, तुम्हाला जी काही भौतिक साधनसंपत्ती मिळवायची असेल ती सगळी मिळवा आणि तरीही तुम्ही सार्वजनिक आयुष्यात राहा. कदाचित असंही असेल की त्या पूर्वीच्या काळामध्ये असं सगळं ड्युअल पॉलिसी जर खेळायची असेल की हेही करा व्यक्तिगत आयुष्य आणि ते, तर कदाचित सार्वजनिक कामच करता येणार नाही. अनेक वेळा असं पण होतं की कौटुंबिक स्तरावर माणसं इतकी अडकतात किंवा आपल्या नोकरी व्यवसायामध्ये एवढी अडकतात की इतकी उसंतच नसते सार्वजनिक
काम करायला, त्यावेळी सार्वजनिक कामाची जास्त गरज असेल. देश स्वतंत्र झाला आहे, आधुनिक भारताची उभारणी करायची आहे, त्यामुळे तसं झालं असेल. त्यामुळे दोषारोप न ठेवताही मी म्हणेल की झालंय मात्र हे की व्यक्तिगत कारणांच्यासाठी आपण त्यांना फार उपयुक्त नाही आहेत, व्यक्तिगत सल्लामसलतीसाठी नाही आहेत, त्यांचं व्यक्तिगत जीवन सुखी समृद्ध व्हावं यासाठी आपण प्रयत्नशील तर सोडाच, परंतु तशा शुभेच्छा देण्यासाठी पण आपण फार अनुकूल नाही आहेत. असं पूर्वीच्या काळात खूप घडलं. त्यामुळे एक शक्यता मला अशी वाटते की 1990 नंतर जेव्हा जास्त सगळे दरवाजे खुले झाले आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध झाल्या, त्यानंतर चळवळी आंदोलनांचा ऱ्हास आणि सगळी आधुनिक अध्यात्म नावाची जी बुवाबाजी आहे, त्यामध्ये जीवन जगण्याची कला इथपासून तर हॅपी थॉट्सपर्यंत खूप अनेक बाबा बुवा संत महात्मे तुम्ही जर पाहिले तर अख्ख्या भारतामध्ये प्रचंड आहेत. हे कसल्याही चमत्काराचा दावा करत नाहीत, थेट अंधश्रद्धा पण काही सांगत नाही आहेत. हे उलट आम्ही तुम्हाला जीवन जगण्याची कला, जीवन में सुख और शांती कैसे पाए अशा लाईनवर ते घेऊन जातात. तुम्हाला तुमची जी काही नोकरी व्यवसाय करताय त्यामध्येच अधिकाधिक तुम्ही चांगलं काम करा असं म्हणून ते छोटे मोठे उपक्रमाच्या मार्फत फार थोड्या लोकांना मग ते काय आत्मिक उन्नती वगैरे त्या दिशेने घेऊन जातात. पण सामान्यतः जीवन जगण्याची कला या नावाखाली एक सामाजिक आयुष्य जगण्याची तरुण सुशिक्षित वर्गाची जी काही आकांक्षा त्या टप्प्यावर असते, तिला आउटलेट ह्या आधुनिक बुवाबाजी आधुनिक अध्यात्म यांच्याकडे मिळाला असं एक चित्र मला माझा जो तारुण्याचा कालखंड आहे 11वी-12वी पासून पुढचा त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जाणवलं. तुम्ही जर हे सगळे आधुनिक बुवाबाजीवाले करणारे लोक पाहिले तर या देशामध्ये किमान 2000, 4000, 5000 तरी यांचे मठ संस्थानं आहेत आणि यांच्यापर्यंत अजून कोणीही पोहोचत नाही आहे. म्हणजे मी डॉक्टर दाभोलकरांना त्यावेळी असं म्हणालो होतो 2005 साली की तुम्ही जे कोणी जादूटोना, भूत, भानामती, चमत्कार, वास्तुशास्त्र या लोकांच्या विरोधात लढताय, खरा धोका तर हा आहे आत्ता. तर ते म्हणाले की हेच इतकं आपल्याला होत नाही आहे तर त्या लोकांच्या नादी कसं लागणार, हे जास्त अवघड आहे. आणि जे अजून चिरडले गेलेले आहेत, दबले गेलेले आहेत, शोषणच होतं आहे उघड त्यांच्या विरोधातलीच लढाई खूप अवघड आहे. हे आधुनिक अध्यात्म तू म्हणतोयस ते ठीक आहे, पण त्यात काही फार नुकसान होईल असं मला काही वाटत नाही. इथं जसं शोषण थेट होतं आहे, जसं कोणीतरी नामस्मरण करतोय, पूजा अर्चा करतोय, श्रद्धा बाळगतोय, त्याचं तसं काही समाजाला काही नुकसान नाही. तेव्हा मी लिहिलेल्या लेखामध्ये एक विधान असं केलं होतं आणि ते त्यांना फार इंटरेस्टिंग वाटलं होतं. मी म्हटलं होतं की हे सगळे आधुनिक बुवाबाजी करणारे लोक लोकशाही प्रक्रियेला धोकादायक आहेत. व्यक्तीच्या असामाजिकीकरणाची प्रक्रिया ह्या सगळ्या आधुनिक संस्था, बुवाबाजी करणाऱ्या संस्था ह्या बळकट करतायत आणि पुरोगामी प्रवाहाकडे येऊ शकणारे अतिशय व्हायब्रंट यूथ हा तिकडे वळणारे आणि लोकशाहीसाठी हे अंतिमतः घातक आहे. हे मी माझं म्हणणं त्यावेळी 2005ला मांडलं होतं. मला असं वाटतं की तो एक सिद्धांत म्हणूनच खूप विस्तृत अभ्यासपूर्ण मांडण्याची गरज आहे. तर ती एक मला शक्यता दिसते. 1990 नंतरचा तिसरा भाग, दोन तर मी सांगितले, तिसरा मुद्दा उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण याच्याबद्दल आपल्या लोकांनी, सगळ्या पुरोगाम्यांनी खूप टिपेचा सूर लावला, खूप आक्रस्ताळा सूर लावला, खूप नकारात्मक सूर लावला. ते आलंय म्हणजे आता सगळं जग कोसळलेलं आहे आणि काहीच खरं नाही आहे आणि विषमता आणि असमानता याच्यावर इतकं बंबार्डिंग केलं. वस्तुतः गेल्या 30 वर्षामध्ये, 30 काय आता 1991 पासून 2025ला आलोय, 35 वर्षात कोणतंही सरकार आलं, राज्यात असो नाही तर केंद्रात असो, ना आर्थिक सुधारणा कार्यक्रम थांबलेत ना कल्याणकारी योजना थांबल्यात. दोनही एकाच वेळी आणि मोठ्या गतीने चालू राहिले. मात्र आता काही गेल्या 5-7 वर्षात ती भाषा कमी झाली, पण तब्बल पाव शतक खाऊजा या धोरणाच्या संदर्भात पुरोगाम्यांच्याकडून जी प्रचंड टीका झाली. बरं, त्यात नेते एक बोलले तर कार्यकर्ते त्याच्यापुढे 10 पट जातात. नेत्यांनी थोडं तरी समजून घेतलेलं असतं, वाचन केलेलं असतं, विश्लेषण केलेलं असतं. कार्यकर्ते एक टिपिकल उचललेली घोषणा घ्यायची आणि बंबार्डिंग करायचं, कधी संदर्भ नसेल तरीही ते करायचं. याच्यामुळे खूप चांगला यूथ आणि मध्यम वर्ग की ज्यांना आपलं आयुष्य सुखी समृद्ध जगायचं आहे, तो वर्ग या पुरोगामी चळवळी आणि आंदोलनं यांच्यापासून दूर गेला असं एक माझं ऑब्झर्वेशन आहे. आणखी त्याला बरीच काय काय कारणं निघतील. हे मी आपल्या बाजूने काय कमी पडलो एवढंच सांगितलं आहे. त्याचवेळी प्रतिगाम्यांनी त्या सगळ्या तरुण वर्गाचं
आणि 98% मानस समजून घेऊन त्यांनी काय काय प्रकारची जाळी टाकली आणि कसे कसे स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न केला ते पण एक वेगळं विश्लेषण होईल. पण आत्ता आपण कुठे कमी पडलो याचं आत्मनिरीक्षण किंवा आत्मपरीक्षण म्हणून हा मुद्दा मांडला आहे. माझं नाव आशुतोष. मला असा प्रश्न विचारायचा आहे की आपण निरनिराळ्या विचारवंतांची, अभ्यासकांची भाषणं ऐकत असतो. निवडणुकीच्या काळामध्ये राजकीय नेत्यांची पण भाषणं आपण ऐकतो. ते आपापल्या परीने काहीतरी मांडत असतात की जनतेला हे हवं आहे, ते हवं आहे वगैरे, पण बरीच मोठी गॅप आपल्याला दिसते. म्हणजे ते खूप बऱ्याच विचारधारा, भगवे, हिरवे, पांढरे असं बरंच काय 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 सांगत असतात. पण या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मात्र लाडकी बहीण असतं का, असा विचार आपण केला पाहिजे. दुसरा माझा प्रश्न असा आहे की आज आपण स्वतः मतदान करतो. ते मत म्हणजे वोट असेल, ओपिनियन नसेल कदाचित, पण त्यांनी आपण एक सरकार निवडून देतो. पण तरीसुद्धा ते सरकार आपल्याला किंवा हा देश, ही सत्ता, या व्यवस्था आपल्याला आपल्या वाटतातच असं नाही. म्हणजे तोडफोड देखील तोच माणूस परत करतो आपल्या देशामध्ये जाऊन. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अशा प्रकारच्या व्यवस्था कदाचित नव्हत्या, पण ते लोकांना आपलं का वाटत असायची ती व्यवस्था किंवा ते शासन, असा मला प्रश्न पडतो. पहिले मी आता लाडकी बहीणबद्दल सांगतो थोडक्यात, की लाडकी बहीणची खूप चर्चा झाली, त्याच्यावर खूप लोकांनी लिहून बोलून झालंय. मी फार त्याच्या परत खोलात जात नाही. पण लाडकी बहीणमध्ये 1500 रुपये घेऊन 1 कोटीहून अधिक महिलांनी, कोणीतरी ते सांगितलंय त्या पक्षाला मतदान करावं का, मग ही लाच नाही का, ही भीक नाही का, अशा प्रकारची चर्चा ही थोडी खाजगी स्वरूपात आणि काही प्रमाणात सोशल मीडियावरून झालेली आहे. माझा उलटा प्रतिप्रश्न आहे, जर केवळ 1500 रुपये घेऊन महाराष्ट्रातल्या 1 कोटीहून अधिक महिला काहीही बाकीचा प्रचार प्रसार न होता तेवढ्या एका कारणासाठी जर मतदान करून येत असतील एका पक्षाला किंवा सांगितलं त्या चिन्हाला, तर महाराष्ट्रातल्या 75 वर्षाच्या सर्व सत्ताधाऱ्यांच्या अपयशाचा हा पुरावा आहे. भारताच्या लोकशाहीची आपण पाऊण शतकाची वाटचाल झाली आणि 2047च्या दिशेने चाललोय असं म्हणत असताना बरं हे अपवाद नाही आहेत. त्याच्यातले काही खूप सुखवस्तू आहेत. कोणीतरी सर्व उत्तम आर्थिक परिस्थिती असूनही त्याच्यामध्ये नावं दिलेली आहेत, हे मला मान्य आहे सगळं. तो टक्का 5% का 10% का 15%. आणि 2 कोटी महिला त्यासाठी इलिजिबल होत्या. ॲक्च्युअल किती झालं आहे तर 1 कोटीपेक्षा अधिक आकडा मी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर पाहिलेला होता. बाहेर सगळी 2 कोटीची चर्चा आहे. तर 2 कोटी महिला इलिजिबल होत्या वयवर्षी 21 ते 60. देशाची लोकसंख्या, राज्याची लोकसंख्या आहे 12 कोटी. त्यातले साधारणतः 9.5 कोटी, 9 कोटीच्या आसपास मतदार आहेत. त्याच्यातलं मतदान किती होतं तर साधारणतः 65%, म्हणजे 7-7.5 कोटी मतदान होत असेल. आणि त्यातल्या निम्म्या महिला आहेत, साधारणतः 3.5 कोटी. 3.5 कोटीपैकी 1 कोटी किंवा त्याहून अधिक महिलांनी जर तेवढे एका कारणासाठी मतदान केलं असेल तर त्या चुकीचं आहेत का 75 वर्षानंतरही आपण या महिलांना पटवून देण्यात, समजून देण्यात मतदान कशासाठी असतं, राज्याचं सत्ता नेमकं काय करतं, याबद्दल आपण पूर्णतः अपयशी ठरलो आहेत. आणि हे अपयश केवळ राजकीय नेतृत्वाचं नाही आहे. मला वाटतं की हे सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रातील नेतृत्वाचं सुद्धा हे अपयश आहे. त्यामुळे आपल्याला इथं आत्मपरीक्षण करण्याची खूप जास्त गरज आहे. आणि दुसरा मुद्दा काय होता तुमचा? नाही, आता कसं होतं की आजच्या आपल्या समाज जीवनाबद्दल चर्चा करताना, विवेचन विश्लेषण करताना, शिवाजी महाराजांचं राज्य म्हणजे 300-350 वर्षापूर्वीचं, त्या काळाबद्दल आपल्याला तुलनाच करणं मुळामध्ये योग्य नाही. म्हणजे मी तर म्हणेल इव्हन ब्रिटिश कालखंडाबद्दलही तशी तुलना करणं योग्य नाही. कदाचित त्यावेळची अपेक्षा कमी होत्या, काय म्हणू, सगळं एकूण जे काही कार्यक्षेत्र असेल, क्षेत्रफळ असेल, तेही मर्यादित होतं. आणि मी माझ्या मगाशीच्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात जे मी म्हणालो की जेव्हा ॲस्पिरेशन्स कमी आहेत, संधी कमी आहेत, तेव्हा माणसं तुलनेने सुखी समाधानी राहण्याची शक्यता जास्त असते. जर राज्यकर्ते किंवा आपले प्रमुख तेही जर नॉर्मल असतील तर. ते जर खूप अति केलं तरच ती प्रजा बंडाळी करते. बऱ्याच वेळा बंडाळी करून होणारही काहीच नसतं. तर आत्ता लोकांच्याकडे ॲस्पिरेशन्स खूप आहेत आणि राज्यकर्ते त्या पूर्ण करण्यामध्ये अपयशी ठरणार हे उघड आहे. साधी गोष्ट आहे की देशाचं किंवा राज्याचं सगळं अर्थसंकल्प पाहिला तुटीचा असतो. 2%, 4%, 5%, 7% तूट असते. तुम्ही प्रत्येक मंत्रालयाला जर विचारलं
की तुमचं किती टोटल बजेट आहे आणि तुम्हाला किती हवं होतं आणि याच्यातून काय होणार आहे.